रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हा रामकृष्ण हरी, 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 माणसाच्या रूपात जनावरच भेटली आजवर. देव हाय की नाही यावर माझा विश्वासच उडत चालला होता. पण आज तुझ्या रूपात जिवंतपणे देवाचं दर्शन झालं. तर फक्त एकच डाव, फक्त तुझी सेवा करायची संधी द्या या म्हातारीला. भरून पावले रे लेकरा, भरून पावले. आता इथल्या इथे तरी पांडुरंगाने मला बोलवलं ना तरी आनंदाने वैकुंठाला जाईन. जय तू ज्ञानेश्वर, जय तू ज्ञानेश्वर, जय तू ज्ञानेश्वर, जय तू ज्ञानेश्वर. गोदामाई, तुझ्या गावी आलो तेव्हा काहीसा भयभीत होतो. मनुष्याला सर्वात जास्त भीती असते ती अज्ञाताची. आमची आळंदी, आमची इंद्रायणी माय सारं माग सोडून या अनोळखी शहरात तुझ्या द्वारी आलो. पण तो अनोळखीपणा तू कधी जाणवूच दिला नाहीस. इंद्रायणी मायेसारखाच आमचा सांभाळ केलास. इथे आल्यावर एक गोष्ट जाणवली, जगात सगळीकडे एकसारखी अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे माय. जी आईसारखी असते ती मावशी. मावशी हा शब्द अक्षरशः सार्थकी लावलास तू कावेरी. तुझ्यामुळे या पोरांना पोरके पण जाणवलं नाही. अगं, आम्ही पुरुष माणसं खंबीर असतो असं उगाचच म्हणते, पण खरी खंबीर असते ना ती बाई. या काट्याकोट्याची वाट चालताना पुन्हा त्याचा प्रत्यय आला. ज्या मायेची सावली नसती ना तर ही लेकरं इथपर्यंत पोचलीच नसती कदाचित. हो नाही हो, पोरांना जिथं पोहोचायचं होतं तिथं ती पोहोचली असतीच. जे करम त्यांच्या हातून घडणार हाय ते घडलं असतच. पर जितकी म्या त्यांच्यासाठी इथवर आले हाय तितकीच म्या माझ्यासाठी बी आले. म्हणजे काका, सवा कवा म्या मरण आणि रुक्मिणीला स्वर्गात भेटल तवा म्या तिला दिलेला शब्द खाली पडू दिला नाही.
ह्याचा लय आनंद होईल मला काका. मी रुक्मिणीला म्हणलं होतं तुझ्या पोरांचा पोटच्या लेकरावानी सांभाळ कर. बस तेवढंच केलं मी. किती भोळी आहेस तू बाळा. लोक साध्या साध्या गोष्टींसाठी दिलेला शब्द मोडतात. इथे नियतीशी युद्ध सुरू होतं आपल्या साऱ्यांचंच. तुझं तर दोन्ही आघाडीवर, एक ही थकवणारी वाट आणि दुसरीकडे कौटुंबिक संघर्ष. योग्य गोष्ट स्वीकारण्यासाठी ज्येष्ठांचा विरोध पत्करून योग्य ती वाट निवडणं यापूर्वीही कठीण होतं, यानंतरही असेल. पण तू कुठलंच भय बाळगलं नाहीस, ना विरोधाचं, ना अपयशाचं, ना ग्रामण्याचं. आता ग्रामण्याच्या झळा सरल्यात. समाजानं मानानं वागवणं म्हणजे काय असतं त्याच पहिल्यांदाच अनुभवलं. किती गंमत आहे नाही. आयुष्य खडतर करणाराही तो आणि सुकर करणाराही तो पांडुरंगच. हे असं का, हाच प्रश्न पडायचा. आपलं आयुष्य कधी सुकर होणारच नाही याचंच भय मला तेव्हा वाटू लागलं होतं. भ्यायचं कशा पायो, जिथे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी साक्षात मरणाला घाबरले नाहीत तिथं आपण तर. पर एक गोष्टीचं लय वांगाळ वाटतं काका. आज ह्यो दिस पाहायला दोघं बी पाहिजे होते. खरं बोललीस कावेरी. आज खरं तर त्यांच्या संयमाचा विजय झालाय. आजवर अपरिमित कष्ट सोसले त्या दोघांनी. आळंदीकरांनी पंतांना नाही नाही ते बोल लावले, क्षणोक्षणी त्यांचा अपमान केला, पण त्यांनी कधीही इतरांचा द्वेष केला नाही. हेच त्यांचे गुण उतरलेत लेकरांच्यात. आज दोघेही असते ना तर त्यांना अत्यंत अभिमान वाटला असता या चौघांचाही. विठ्ठलपंतांनी तर आनंदाने लेकरांची मुंज केली असती. रुक्मिणीनी आनंदाने मांडे केले असते. रुक्मिणीचे अश्रू तर थांबता थांबले नसते. आज हे वैभव बघायला दोघेही हसायला हवे होते. ते पाहतायत, ते जिथं कुठे बी असतील ना तिथून हे समद पाहतायत. पण आपण त्यांना पाहू शकत नाही इतकंच. लेकरं वाट बघत असतील. मुर्दा बशिवला त्या केशव शास्त्रीचा. अरे माणूस आहे का जनावर? जनावर बी असं वागत नाहीत. त्यांना त्यांची चूक उमगली पर ते लागले माझ्या लेकराला. मावशी, तुझी काळजी समजतीये मला, पण ते त्यांचं कर्म करत होते आणि मी माझं. आणि ही पीडा मी स्वेच्छेने स्वीकारलीये. दुखत नाही वय तुला? दुखतंय, पण त्या रेड्याला होणाऱ्या वेदना टाळू शकलो याचाच आनंद जास्त आहे. आज पावे तो जनावरांनी माणसांसाठी कित्येक वेदना सोसल्या. आज एका माणसाने जनावरासाठी वेदना सोसली, त्यात क्लेश तो कसला. नाना बाळा, अरे आम्ही सामान्य माणसं, आम्हाला नाही पाहावं ते सारं.
हे बघ, मुक्ताने हळद आणले. मी लावून देऊ? तुम्ही राहू द्या, मी लावते. मी नका त्रास करून दे. मावशी, मी लावू हळद? चालेल. हा, लाव. हे घाव भरायला किती दिवस लागतील कुणास ठाऊक. मुक्ते, सगळे व्रण त्वरित नाहीसे झाले ग. होय, काय करताय? मोठ्यांनी लहानांसमोर हात नसतात जोडायचे. मुक्ते, अगं खरंच तू खूप मोठी आहेस ग. ज्ञानाच्या दैवी शक्तीची प्रचिती आली होती, पण तुझ्या हे दिव्यत्वाची अनुभूती आज आली. कावेरी, खरंच हे कुटुंब खूप तपस्वी आहे ग. आजी, मायेच्या स्पर्शात सारे व्रण भरून काढण्याचं बळ असतं. हे आत्ताही तसंच काहीसं झालं असेल. यात दिव्यत्व असं काहीच नाही. मुक्ते, तुझ्यात काय बळ हाय हे तुला बी माहित नसणं म्हणजे एक गंमतच आहे बघ. थोडे दिवस जाऊ दे, मग तू कोण हाय हे तुला बी उमगन आणि या जगाला बी. नाही नाही नाही, मी कोणत्या तोंडाने आपली क्षमा मागू? शास्त्री, कोणत्या तोंडाने क्षमा मागू मी? आपण पैठणमध्ये आल्यापासून मी यथाशक्ती प्रयत्न केले की तुम्हाला पैठणमधून बाहेर कसं घालवता येईल, धर्मसभेपासून तुम्हाला दूर कसं ठेवता येईल. तुम्हाला शुद्धीपत्र मिळू नये म्हणून मी माझी विद्वत्ता पणाला लावली. मी धर्मशास्त्राचा आधार घेतला, परंतु आपण जे काही करून दाखवलं त्यापुढे माझी विद्वत्ता फिकी पडली. एका मुक्या प्राण्याच्या तोंडी वेद वदविलेत आपण. हा निव्वळ चमत्कार नाहीये, परंतु या मागचा अर्थ समजून घेण्या इतका देखील मी पात्र नाही. मला क्षमा करा, माझ्याकडून घोर पाप झालंय. मी तुम्हाला खूप त्रास दिलाय, मला क्षमा कर, मला क्षमा कर. शास्त्री, मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. तुम्ही माझी क्षमा मागू नका. वयाने लहान असला तरी विचाराने ज्ञानाने आपण खूप थोर आहात. आपण ज्ञानाचे ईश्वर आहात, साक्षात ज्ञानेश्वर आहात. सारे वेद, पुराण, धर्मग्रंथ केवळ आपल्यासाठीच लिहिलेले आहेत. माझ्यासारख्या एक कश्चित माणसाचा अहंकार आज आपल्या चरणी गळून पडलाय. माझ्याकडून पाप झालंय, मला क्षमा करा, क्षमा करा मला. अहो, सर्वानुभूती एकच आत्मा आहे, जो ज्ञानाचा आणि प्रेमाचा भुकेलाय. आपण क्षमा मागू नका. मी करू तरी काय मग? आपण प्रत्यक्ष भूदेव, ज्ञानाची भूक असणाऱ्या प्रत्येकाच्या झोळीत आपलं हे विद्वत्तेचं दान देत राहा.
तुम्हाला ही काषाय वस्त्र प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. त्याग, परंपरा, भक्ती आणि ज्ञानाचा हा रंग, आणि तो तुमच्या अंगावर शोभून दिसेल. ही वस्त्र तुमच्यासारख्या महात्म्यांना देणं हे आमचं सौभाग्य आहे असं आम्ही समजतो. धर्मपीठाच्या आदेशाप्रमाणे आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करून आपलं शुद्धीपत्र सार्थ होईल याचा यत्न करू. या भगव्या काषाय वस्त्राचं महत्व वाढवणारी हरिभक्ती करून हरिनामाचं महत्व जनमानसात प्रस्थापित करू. आदेश? आमचा कसला आदेश? तुम्हा दिव्यात्म्यांना आम्ही काय आदेश दे? धर्माचार्य, आपण धर्मदंडाधिकारी आहात. राजाला सुद्धा जेव्हा राज्याभिषेक होतो तेव्हा त्याच्या अनिर्बंध सत्तेला बांध घालतो तो धर्मदंडच. धर्मदंडोसी म्हणजे सर्व सत्ता ही धर्माचीच. आपल्यासारख्या विद्वान आणि स्थिर बुद्धी धर्ममार्तंडामुळेच पैठण नगरीची प्रतिष्ठा अबाधित आहे आणि उत्तरोत्तर ती अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणार. मात्र एक विनंती करू का? अवश्य. पैठणला येणाऱ्या प्रत्येक दीन दुबळ्याला न्याय मिळायला हवा. न्याय करताना जात, पंथ, वर्ण यांचा विचार न करता माणूस म्हणून बघितलं जावं. आणि न्यायाचा आधार क्षुल्लक नियम नसून गीतेत सांगितलेला माणूस धर्म असावा. साधू साधू साधू. ही बालकं खरं तर गुरुपदी बसवावीत अशीच आहेत. खरंय बाळांनो, तुम्ही आमच्या डोळ्यात अंजन घातलं. खरं तर आमची पात्रता नाहीये तुम्हाला शुद्धीपत्र देण्याची, पण घनघोर वर्षावाला अडवण्याचं धारिष्ट्य मर्त्य मानव करतोच. तसं मानून आम्हाला क्षमा कराल अशी आशा करतो. गिरी पंडित, शुद्धिपत्र. स्वस्ति श्रीमत् सकल भूमंडल मंडनी भूता अखंड प्रचंड वैतंडिक वेतंड गंड स्थल खंड नैक हरया ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला इति प्रतिष्ठान क्षेत्रस्य ब्रह्मेश्वर शास्त्र. काही चुकलं असेल तर क्षमा करा. क्षमा? आम्ही काय क्षमा करणार?
करता करविता तो भगवंत. आपण सारे जण त्याच्या चरणी नतमस्तक होऊया. जय दोलेश्वर. जय दोलेश्वर. जय दोलेश्वर.